आणि नाशिकमध्ये बंडखोरी करत गोकुळ गीतेंनी एक प्रकारे शिवसेनेच्या उमेदवाराला जेरीस आणलेलं होतं। तर जळगावमध्ये बरोबर विरुद्ध चित्र पाहायला मिळालं। इथे भाजपच्या उमेदवारासमोर शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे या आपल्या बंडखोरीवरती कायम होत्या, त्यामुळे भाजपची काहीशी अडचण झालेली। पण अखेरीस रेश्मा काळे यांनी आपली बंडखोरी मागे घेतलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी आपला निर्णय जाहीर केला। त्यामुळे आता महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यात लढत पाहायला मिळेल। दरम्यान जळगावमधल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील हे जळगावमध्ये पोहोचलेले। वरिष्ठांनी रेश्मा काळेंची नाराजी दूर केलेली असून जळगावची निवडणूक आम्ही जिंकू असा विश्वास गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला। तर नंदकिशोर महाजन सर्वाधिक मतांनी विजयी होतील असा दावा गिरीश महाजनांनी केलाय। या ठिकाणी आपण पाहिलं असेल की कालच आमची या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांची आमदारांची बैठक माझ्याबरोबर झालेली होती आणि काल शिंदे साहेबांनी स्वतः पाठिंबा जाहीर केल्यामुळे आता त्या विषयावर पडदा पडलेला आहे आणि या ठिकाणी 100% महायुतीची सीट निवडून येईल अशा पद्धतीची आमची रणनीती आखली गेलेली आहे। रेश्मा काळे यांनी कालच रात्री मान्य एकनाथजी शिंदे यांच्या गावी जाऊन सातारा जिल्ह्यात जाऊन त्यांनी आपली माघार या ठिकाणी घेतलेली आहे। आता इथे फक्त महायुतीचे एकच उमेदवार शिल्लक राहिलेले आहेत, नंदकिशोर महाजन। इथे तिन्ही चारही पक्षांची मिळून मतसंख्या जी आमची महायुतीची आहेत ती जवळपास 600 पैकी 550च्या वर आहेत। त्यामुळे इथे निकाल हा स्पष्ट आहे। समोर कोणी लढायला नाही आहे, कोणी प्रचारही करत नाही आहेत। दोन उमेदवार आहेत, त्यांना आम्ही विनंती करू। पण मला असं वाटतं निवडणूक अगदी एकतर्फी आहे। आमचा विजय हा मोठ्या संख्येने होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।